सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी प्रणाली परब आपले सर्वांचे स्वागत करत आहे. मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवण्यासाठी मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा आणि मराठीचा आग्रह धरा हा महाराष्ट्र शासन आणि मराठी भाषा संवर्धनाचा मुख्य उद्देश. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व अनुयोग शिक्षण संस्था खार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 रोजी भाषेच्या विविध पैलूवर आधारित भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आजचे तिसरे पुष्प म्हणजेच कवी संमेलन. या कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सदानंद मोरे सर, कार्यवाहक माननीय मीनाक्षीताई पाटील, माननीय रोकडे सर, तसेच अनुयोग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध ख्यातनाम वास्तुशास्त्रज्ञ आदरणीय देवतुल्य श्री दाभोळकर सर, सर्व पदाधिकारी, मान्यवर, प्रमुख पाहुणे, रसिक वर्ग, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम लाईव्ह द्वारे उपस्थित सर्वांचे शब्दसुमनाने मी स्वागत करते. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. आजच्या या कवी संमेलनात उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा मी अल्प परिचय करून देत आहे. आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा साहित्यिका, संपादिका, प्रकाशिका माननीय लता गुटकेताई, शिक्षण MA BEd, कविता, मुलाखती, कथा, गीत लेखन, वाचन तसेच अनेक पुस्तकांच्या प्रसारणास एकूण 16 पुस्तके प्रकाशित, तर भरारी प्रकाशन निर्मित 94 पुस्तके प्रकाशित, चित्रपट लेखन, गीत लेखन, दिवाळी अंक इत्यादी अनेक लेखन. त्या लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त. आज त्या नामवंत अशा पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत, नामवंत संस्थेच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनुयोग शिक्षण संस्थापक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय चिंदळकर सर लिखित मेवा या कथासंग्रहाचे प्रकाशन मॅडमच्या हस्ते नुकतेच झाले. ताईंचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. लता गुटकेताईंना मी विनंती करते त्यांनी आपल्या एका कवितेचे सादरीकरण करावे. लताताई. लताताई कुठे? लताताई. लताताई, आवाज येतोय का? हा, येतोय. हा सर, नमस्कार. मी प्रथम अनुयोग विद्यालयाचे आणि चिंदळकर सरांचे, त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. त्यांनी या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं आणि माझी कविता सादर करण्यासाठी मला त्यांनी विनंती केली. त्याचा मान राखून माझी कविता मी सादर करते. काय प्रत्येक वर्षी तुळशीचं लग्न लागताना आपण पाहतो आणि तुळशीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी काय घडतं हे मी या कवितेतून शब्दांकन केलेलं आहे. सडा टाकता टाकता विचारते रखुमाई, सडा टाकता टाकता विचारते रखुमाई, नाथ नाही राऊळात कुठे गेला सांग बाई, नाथ नाही राऊळात कुठे गेला सांग बाई, खाली पाहून जराशी तुळस बोलली रुक्मिणीला, खाली पाहून जराशी तुळस बोलली रुक्मिणीला, लग्न लावून माझ्याशी गेला जनीच्या घराला, लग्न लावून माझ्याशी गेला जनीच्या घराला, सेला देवाचा पाहून, सेला देवाचा पाहून रुक्मिणीने प्रश्न केला, सेला देवाचा पाहून रुक्मिणीने प्रश्न केला, सांग ना ग तुळशीबाई सेला तुला कोणी दिला, सांग ना ग तुळशीबाई सेला तुला कोणी दिला, लोकनाथ तुझा पती नाही दोघींचाही झाला. तुळस म्हणते, लोकनाथ तुझा पती नाही दोघींचाही झाला, कानोपात्रा भेटताच शेला इथं विसरला, कानोपात्रा भेटताच शेला इथं विसरला, तुझे माझे दुःख एक, तुझे माझे दुःख एक कसे कळावे जनाला, धूप कापराच्या संग संसार करपून गेला, धूप कापुराच्या संग संसार करपून गेला. नंतर तुळस भक्तांची तू झाली माया,
भक्तांची तू झाली माय तुझी जागा राऊळात, भक्तांची तू झाली माय तुझी जागा राऊळात, लग्न करून देवाशी मी ग सदा अंगणात, लग्न करून देवाशी मी ग सदा अंगणात, किती भांडले रुसले, किती भांडले रुसले, खोड काही गेली नाही, पिंजऱ्यात मंदिराच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळला सई, मंदिराच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळला सई, संवाद पडता कानी. आता पुरुष किती चलाक असतात पहा. संवाद पडता कानी देव बोलला हसून, संवाद पडता कानी देव बोलला हसून, ऋण फेडण्या भक्ताचे जावे लागते धावून, ऋण फेडण्या भक्ताचे जावे लागते धावून, नका खेच खेच करू, नका खेचा खेच करू तुम्ही दोघी प्रिय मला, नका खेचा खेच करू तुम्ही दोघी प्रिय मला, राऊळात प्राण माझा मंजिरीचा हार गळा, राऊळात प्राण माझा मंजिरीचा हार गळा. धन्यवाद. खूपच छान मॅडम, खूपच छान, सुंदर, देवाचं दर्शन झालं खूपच कवितेत. छान, देहभान हरवलं आमचं. अरे थँक्यू. धन्यवाद. कवी संमेलनातील दुसऱ्या प्रमुख पाहुण्या माननीय जयश्री चौधरी ताई, BA BEd, निवृत्त शिक्षिका, प्रायमरी ते ज्युनियर कॉलेज अध्यापनाचा गाढा अनुभव, तसेच अनेक प्रायमरी शिक्षकांना प्रशिक्षित केले. IAS संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट शिक्षकासाठी PD दक्षिण सुवर्ण पदक प्राप्त. त्यांनी अनेक कथांचे सादरीकरण केले आहे, तसेच कवितांचे ऑनलाईन वाचन आणि सादरीकरण केले. त्यासाठी त्यांना अनेक सन्मानपत्र प्राप्त झाले आहेत. दान कवितेचे हा कविता संग्रह 22 मे 2021 नुकताच प्रकाशित झाला आहे. ताईंचे मी शब्दसुमनाने स्वागत करते आणि ताईंना विनंती करते त्यांनी आपल्या एका कवितेचे सादरीकरण करा. धन्यवाद प्रणाली, धन्यवाद. आणि माननीय श्री सतीश चिंदरकर सर हे मला ज्येष्ठ बंधूं समान आहेत आणि आज मला माझ्या कविता सादर करण्यासाठी त्यांनी इथे अनुयोग शाळेमध्ये ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल नाही तर त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी आभार मानते. आणि आज मी माझी एक कविता सादर करते. ही दान कवितेचं या संग्रहात आहे आणि यात मी शहर आणि गाव याच्यातील दरी आणि आपला जीव कसा आपल्या मुळाकडे धावत जातो, मूळच्या गावाकडे धावत जातो, हे मी या कवितेतून स्पष्ट केलेलं आहे. तर शीर्षक आहे शहर गाव. आता रमत नाही मन शहरात, आता रमत नाही मन शहरात, त्या गगनचुंबी इमारतीत, सावधाने ज्यांची खूप चमकतात, सावधाने ज्यांची खूप चमकतात आणि लाजवतात सूर्यप्रकाशाला. डांबरी गुळगुळीत रस्ते राखीव, डांबरी गुळगुळीत रस्ते आखीव, धावतात गाड्यांना घेऊन रेख, जणू वेगासाठीच असतात राखीव, फक्त कळत नसतं सारं आम्हाला, फक्त कळत नसतं सारं आम्हाला. मनुष्य झाला नुसता यंत्रमानव. आजच्या युगामध्ये मनुष्य आहेच खरा यंत्रमानव. मनुष्य झाला नुसता यंत्रमानव. मानव कुठला तोच तर दानव, मानव कुठला तोच तर दानव. मनातून उणी झाली ज्याच्या कणव, मनातून उणीव झाली ज्याच्या कणव, माणुसकीची चाड नाही त्याला, माणुसकीची चाड नाही त्याला. हाकारतंय मला माझं गाव, हाकारतंय माझं मला जुनं गाव, वाटतं एकदा भेटून यावं, गळा भेट घेऊन त्याला गोंजारावं, गळा भेट घेऊन त्याला गोंजारावं. इथल्याच पाण्याने तर पोचलंय मला, गावातल्याच पाण्याने तर पोचलंय मला. मैत्रीचा अर्थ कळला गावात, मैत्रीचा खरा अर्थ कळला गावात. इथे पोटही भरले फक्त अर्ध्या भाकरीत, इथे पोटही भरले फक्त अर्ध्या भाकरीत. खराखुरा देव दिसला, खराखुरा देव दिसला देवळात, अंधाऱ्या शांत गाभाऱ्यात उजळलेला त्याचा चेहरा, उजळलेला त्याचा चेहरा.
आता जाणं पण नाही शक्य माघारी. आता जाणं पण शक्य नाही माघारी. गाव शहरात आता उरली केवळ दरी. गाव शहरात उरली केवळ दरी. खूप गमावल्याचं दुःख सलते भारी. खूप गमावल्याचं दुःख सलते भारी. बोच मात्र खुपते खूपच जीवाला. बोच मात्र खुपते खूपच जीवाला. खूपच जीवाला. धन्यवाद. खूपच छान जयश्रीताई, खूपच छान, खूपच. आपणही आम्हाला देवाचं दर्शन ठेवलं कविते. छान. कवी संमेलनातील दुसऱ्या प्रमुख पाहुण्या लेखिका, कवयित्री, निवेदिका, मुलाखतकार माननीय गौरी कुलकर्णी ताई. संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम, पर्यावरण विषयक कवितेस भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार, आकाशवाणी, दूरदर्शन वरील अनेक कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन, कोकण साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्षा व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सन्मानित. मी ताईंचे शब्द सुमनाने स्वागत करते. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपली एक कविता सादर करा. गौरीताई. गौरीताई म्यूट आहात. माईक ऑन करा मॅडम तुमचा. बोला मॅडम. नाही, माईक अजून ऑन नाहीये. माईक ऑन करा. हो हो, झालं कनेक्ट झालं. नमस्कार. येतोय? हो, आता येतोय. नमस्कार. ओके, नमस्कार. पहिल्यांदा क्षमा मागते सगळ्यांची की फार टेक्निकल प्रॉब्लेम आला हुआ इथे आता आम्हाला. तर असू दे, जास्त वेळ काही घालवत नाही, कारण मला तुमच्याशी बोलायचं, संवाद साधायचा आहे. कविता मुख्य म्हणजे माझ्या सादर करायची आहे, तर वेळेचं पण बंधन आहे. तर म्हणजे थोडस मी आज प्रमुख पाहुणी या नात्यानं जर तुम्ही मला इथे बोलवलंय, तर मी अगोदर संस्थेचे मनपूर्वक आभार मानते, चिंदरकर सरांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आता आपण कवितेचा हा उत्सव साजरा करतो आहोत, तर कवितेविषयी थोडस बोलायला हवं. म्हणून मी फक्त एवढं म्हणेन की कविता म्हणजे नेमकं काय हो. तर कविता म्हणजे कवीच्या अंतःकरणाचा सहज सुंदर उद्गार म्हणजे कविता. जसं फूल उमलतं ना, तशी ही कविता सहज उमलत जाते. म्हणजे तितकी ती सहज सुंदर अशी प्रक्रिया असते. उगीच ओढून ताणून कविता होत नाही. म्हणजे आडव्या मॅटरचं किंवा आडव्या मजकुराचा उभा मजकूर केला म्हणजे ती कविता होत नसते. तर अशी कविता जी आहे तिला लय असावी लागते, आणि मुख्य म्हणजे कवितेला वास्तवाचं भान असावं लागतं. तर अजून खरं या कवितेविषयी फार बोलण्यासारखं आहे, पण आज विषय तो नाहीये. फक्त मला कविता सादर करायच्या आहेत. तर मी आता एक माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मन. मला वाटते कळले मन हे पण नाही. मला वाटते कळले मन हे पण नाही. जरा वाटते धुके निवळले पण नाही. जरा वाटते धुके निवळले पण नाही. फूल पाखरू मन हे उडते अधांतरी. फूल पाखरू मन हे उडते अधांतरी. जरा वाटते चिमटीत आले. जरा वाटते चिमटीत आले पण नाही. दव मनाचे पानावरती अज्ञात आधार. बघा, दव मनाचे पानावरती अज्ञाताच्या. जरा वाटते, मनाला दव म्हटले, जरा वाटते हाती लागले. जरा वाटते हाती लागले पण नाही. वारा होऊन धावे मन हे. वारा होऊन धावे मन हे दाही दिशा. जरा वाटते कह्यात आले पण नाही. मन हे आहे निराकार तरी खुणावते. महत्वाचे, मन हे आहे निराकार तरी खुणावते. जरा वाटते किंचित दिसले.
जरा वाटते किंचित दिसले पण नाही, आत असूनही आत असूनही दूरस्थच मन, आत असूनही दूरस्थच मन अनोळखी, जरा वाटते ओळख पटली मन नाही, जरा वाटते ओळख पटली पण नाही. पण आणि शेवटच्या कव्यात म्हटले, मन तर्काच्या पल्याड गूढ, मन तर्काच्या पल्याड गूढ उमजेना, मन तर्काच्या पल्याड गूढ उमगेना, जरा वाटते उलगडले ते पण नाही, जरा वाटते उलगडले ते पण नाही. आता एक मी छोटीशी कविता. नमस्कार. नमस्कार. तर आता एक छोटीशी कविता मी मुलांची फक्त सादर करते. घंटा वाजली शाळेची, मुलांसाठी आहे. घंटा वाजले शाळेची सध्याचा विषय आहे. खूप मोठी सुट्टी संपली शाळेची, घंटा वाजली, वर्गांची खुली झाली, श्वास मोकळा घेती झाली, दार वर्गांची मोकळी झाली, श्वास मोकळा घेती झाली, पेंगुळलेल्या बाकांना, बघा, पेंगुळलेल्या बाकांना जाग आली खाडकन, पेंगुळलेल्या बाकांना जाग आली खाडकन, गालातल्या गालात ती हसली कशी खुदकन, गालातल्या गालात ती हसली कशी खुदकन, भिंतीवरच्या फळ्याचा आनंद गगनात मावेना, भिंतीवरच्या फळ्याचा आनंद गगनात मावेना, हळूच म्हणाला खडूला, हळूच म्हणाला खडूला, छान सुविचार लिहिना, हळूच म्हणाला खडूला, छान सुविचार लिहिना. आणि शेवटी म्हटलंय, घंटेनं दिला इशारा, घंटेनं दिला इशारा, स्वागतास सज्ज वर्ग, घंटेनं दिला इशारा, स्वागतास सज्ज वर्ग, पावलं वाजली मुलांची, खूप महत्वाचं आहे, पावलं वाजली मुलांची, वर्गांचा झाला स्वर्ग, पावलं वाजली मुलांची, वर्गांचा झाला स्वर्ग. धन्यवाद. छान छान, खूपच छान गौरीताई, खूपच छान. मन वडाया वडाया बहिणाबाईंची कविता आठवली आणि फुलपाखरू लहान मुलांची कविता आठवली. छान, सुंदर. मी परत जयश्री विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. जयश्रीताई. धन्यवाद. जयश्रीताई. आणि माझ्या सख्यानो, सर आणि माझ्या सख्यानो, आई आपल्याला जगात सर्वात प्रिय असते. लहान मुलं काय किंवा आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक, आम्हाला प्रत्यक्ष आई जरी भेटली नाही तरी स्मरणात नित्य आई असते. एका संग्रहित संपादित केलेल्या पुस्तकामध्ये ही कविता मी दिलेली आहे आणि आजच त्याचं प्रकाशन झालेलं आहे. तर मला आई ही कविता वाचायला आवडेल. आई. आई माझी थोडी वेगळीच होती. आई माझी इतर आयांपेक्षा थोडी वेगळीच होती. माझ्यासाठी तशी ती खासच होती. प्रत्येक मुलाला आपली आई खासच वाटत असते. आई माझी थोडी वेगळीच होती, माझ्यासाठी तशी खासच होती. मीनाक्षी म्हणजे माझी आई. मीनाक्षी सावित्रीची लेक होती. मीनाक्षी सावित्रीची लेक होती. अक्षर बीजाने नटलेलं वावर होती. माझी आई अक्षर बीजाने नटलेलं वावर होती, कारण ती फार सुशिक्षित होती. वावरात केले तिने संस्काराचे शिंपण. वावरात केले तिने संस्काराचे शिंपण. शिंपण नव्हते देखाव्याचे लिंपण. शिंपण नव्हते देखाव्याचे लिंपण. तिला असे खूप प्रिय घराचे अंगण. म्हणूनच नात्यात घालत गेली ती स्नेहाचे वंगण. आणि म्हणूनच नात्यात घालत गेली ती स्नेहाचे वंगण. नव्हते तिला प्रिय सोने वा चांदी. नव्हते तिला प्रिय सोने वा चांदी. आणि म्हणूनच तिने रुजवली माणुसकीची फांदी. माणुसकीची फांदी. घरच्या शाळेतच झाली सुखाची नांदी.
तिने सुरू केलेल्या तिच्या घरच्या शाळेत आमच्या सुखाची नांदी झाली. घरच्या शाळेतच झाली सुखाची नांदी आणि दारची फुलेही झाली खूप खूप आनंदी. माझी आई खरेच नव्हती देवळातला देव. माझी आई नव्हतीच देवळातला वा गाभारातील देव, मात्र होती ती हाडामासाची उत्तम मानव. उत्तम मानव. हृदयाच्या कुपीत साठवले तिने सकारात्मक भाव. आपल्या हृदयाच्या कुपीत साठवले तिने सकारात्मक भाव. वादळे येऊनही डगमगली नाही तिची नाव. वादळे येऊनही डगमगली नाही तिची नाव. हातात तिच्या होत्या अनेक कला. हातात होत्या तिच्या अनेक कला. त्याचेच वाटे कौतुक या खुळ्या लेकीला. हातात होत्या तिच्या अनेक कला. त्याचेच वाटे कौतुक या खुळ्या लेकीला. देवदयेने छान सहवास तिचा लाभला. देवदयेने छान सहवास तिचा लाभला. तृप्त आहे मी सांगते आजही जगाला. आजही जगाला. माझी आई खरोखरीच वेगळी होती आणि मला ती खरंच खास होती. खास होती. खास होती. धन्यवाद. छान आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलात. धन्यवाद. जयसीताई, खूपच छान. खूपच आपल्या आईचं चित्र व्यक्त केलं तुम्ही. मी परत एकदा गौरीताईंकडे जात आहे. गौरीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. गौरीताई. नमस्कार. हा नमस्कार. हा नमस्कार. आता पुण्याई नावाची माझी एक कविता आहे. ही बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे, पण तरीही ती मी आज बऱ्याच लोकांनी ती ऐकलेली पण नाहीये म्हणून सादर करते. पुण्याई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. संपेल श्वास केव्हा काहीच नेम नाही. संपेल श्वास केव्हा काहीच नेम नाही. झाला गढूळ रंग. झाला गढूळ रंग अवघ्या जलाशयाचा. झाला गढूळ रंग अवघ्या जलाशयाचा. सांडून जा तिथे तू थोडी तरी निळाई. सांडून जा तिथे तू थोडी तरी निळाई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. काळोख ज्या घराला. काळोख ज्या घराला देई अखंड शाप. जिथं गरिबी आहे, दारिद्र्य आहे, काळोख ज्या घराला देई अखंड शाप. तेथे तू चांदण्याची. तेथे तू चांदण्याची शिंपून जा झिलाई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. आणि वेठीस जो धरी रे. वेठीस जो धरी रे मांगल्य देऊळाचे. रोखावयास त्याला. रोखावयास त्याला दाखव तुझी धिटाई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. आधार घ्यावयाला. बर का. आधार घ्यावयाला मागेल कोणी हात. आधार घ्यावयाला मागेल कोणी हात. दे हात हाती त्याच्या. दे हात हाती त्याच्या. त्याला नको मनाई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. आणि अखेरीस म्हटलंय बुडत्यास दे किनारा. बुडत्यास दे किनारा दुबळ्यास दे निवारा. बुडत्यास दे किनारा दुबळ्यास दे निवारा. गाठीस बांधुनी घे. गाठीस बांधुनी घे. सात्विक ही कमाई. गाठीस बांधुनी घे. सात्विक ही कमाई. जेव्हा जशी जमेल. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. संपेल. संपेल श्वास केव्हा काहीच नेम नाही. संपेल श्वास केव्हा काहीच नेम नाही. धन्यवाद.
खूप छान, धन्यवाद मॅडम. छान छान मला सुंदर. वाटतं मॅडम सर लहान मुलांची कविता सादर करायची आहे ना गौरीताई ना अजून? हा कर ना आता. एक होईल कविता सर त्यांची. हा आणि ह्यांची काय ना आपल्या. ओके घ्या घ्या घ्या. परत 2 मिनिटांनी आपण हे करू सादरीकरण करू. घ्या 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 मॅडमची कविता घ्या. फुलांचं भांडण. बरं का, आता मुलांसाठी खासी कविता आहे. तर फुलांचं भांडण. फुलांमध्ये एकदा सुरू झालं भांडण. फुलांमध्ये एकदा सुरू झालं भांडण. जो तो सांगू लागला स्वतःच मोठेपण. ऐटणारी गुलाबाची ऐटणारी गुलाबाची म्हणे मीच सम्राट. ऐटणारी गुलाबाची म्हणे मीच सम्राट. मोठा मान मिळे त्याला, मोठा मान मिळे मला. तो गुलाब म्हणतोय, मोठा मान मिळे मला सभा समारंभात. असशील तू राजा. कोण म्हणते बघा, असशील तू राजा पण गंध माझा भारी. असशील तू राजा पण गंध माझा भारी. दिमाखाने तोऱ्यात बोले मोगऱ्याची स्वारी. दिमाखाने तोऱ्यात बोले मोगऱ्याची स्वारी. किती माराल बढाया, किती माराल बढाया माझ्याकडे बघा जरा. किती माराल बढाया माझ्याकडे बघा जरा. सोन्याहून पिवळी, सोन्याहून पिवळी शेवंती मी सुंदरा. सोन्याहून पिवळी शेवंती मी सुंदरा. खरं सांगा, खरं सांगा माझी सर येईल कधी कुणाला. खरं सांगा माझी सर येईल कधी कुणाला. गर्द लाल जास्वंदी मी आहे प्रिय बाप्पाला. आणि अखेर अबोली म्हणते. अखेर म्हणे अबोली घ्यान जरा सबुरीनं. अखेर म्हणे अबोली घ्यान जरा सबुरीनं. छोटा मोठा नाही कोणी, छोटा मोठा नाही कोणी. राहू सारे एकोप्यानं. छोटा मोठा नाही कुणी राहू सारे एकोप्यानं. आणि मग अशा रीतीनं त्या फुलांचं भांडण संपलं. धन्यवाद. खूप सुंदर, खूपच सुंदर. आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा माननीय लताताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण व आपले मनोगत व्यक्त करावे. लताताई. नमस्कार. मी नेहमी म्हणते कविता म्हणजे कवीच्या अंतरात्म्याचा आवाज असतो. ही व्याख्या माझ्यापुरती मी केलेली आहे. खर तर काव्याची तशी परिपूर्ण व्याख्या अजून तरी झालेली नाही. कारण कविता म्हणजे कवीच्या मनाचा उत्स्फूर्त सर्जनशील आविष्कार असतो. म्हणून कविता ओढून ताणून येत नाही, तर ती सहजच प्रकट होते. कवी जेव्हा स्वतःशी संवाद साधू लागतो तेव्हा शब्दही सहजच येतात आणि त्याच्याशीही कवीशी ते बोलू लागतात. ते म्हणतात शब्द. मी माझ्याच कवितेत एका लिहिलेला आहे की शब्दच मारतात हाका आणि ओही शब्दच देतात. शब्दच मारतात हाका आणि ओही शब्दच देतात. सुख दुःखाचे प्रसंग घेऊन शब्दच रंगरूप उधळतात. शब्दच रंगरूप उधळतात. असे हे शब्दांचे रंगरूप अनेक कवितेतून आपण जाणत असतो. जेव्हा आपण वास्तवातून जेव्हा कवितेचं बीज आपण घेत असतो त्यावेळेला एक मिनिट फक्त मला ते व्हिडिओ हे नाहीये माझा. वास्तवातून जेव्हा आपण कवितेचे आपल्याला बीज मिळते त्यावेळेलाच त्या कवितेच्या बीजाच्या कविता होतात आणि त्याच शब्दरूप चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. माझ्याच कवितेतील काही ओळी. सरळ सरळ आली सर कुठे कुठे रेंगाळत. सरळ सरळ आली सर कुठे कुठे रेंगाळत. कुठे गढुळले डोह कुठे ओघळ वाटेत. कुठे गढुळले डोह कुठे ओघळ वाटेत. पाट पाण्याच्या रानात जसा धावत असे घोडा. पाट पाण्याच्या रानात जसा धावत असे घोडा. उसळत्या लाटावरी पावसाचा जीवबेडा.
उसळत्या लाटावरी पावसाचा जीव वेडा. घुटमळे जीव त्याचा तिच्या तरुण देहासी, घुटमळे जीव त्याचा तिच्या तरुण देहासी. गंधाळल्या पाकळ्यांना वेल फेकते पायाशी, गंधाळल्या पाकळ्यांना वेल फेकते पायाशी. या कवितेतील शेवटच्या ओळी, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपण कविता घेण्याचा प्रयत्न करू. पावसाची जातकुळी नाही, पावसाची जातखुळी तारतम्य नाही त्याला, पावसाची जातखुळी तारतम्य नाही त्याला. येतो जातो म्हणताना त्याने कहरच केला, येतो जातो म्हणताना त्याने कहरच केला. अशा जेव्हा रानात कविता आपल्याला भेटतात, गावात कविता भेटतात. आता जयश्रीताईंनी सादर केलेली जी कविता होती गाव आणि शहर यामधली जी दरी आहे ती प्रत्येकाच्या मनाला सतावणारी दरी आहे आणि प्रत्येकाचे मनोगत त्या कवितेतून त्यांनी व्यक्त केले आहे. गौरीताईंच्या कवितेत अनेक रंगाच्या छटा आपल्याला दिसतात आणि त्याच रंगाच्या छटा आशयाला आपल्याला जास्त गहन खोल घेऊन जातात. त्यांच्या कवितेतील काही मी नोट डाऊन केलेले अशी काही वाक्य आहेत. चांदण्याची झिळाई, सोडून जा तिथे तू थोडी जरा निळाई, काळोख जिथे आहे ते देई अखंड. तर अशी ही काळोख, निळाई, चांदण्याची झिलाई हे शब्द त्या आशयाला जास्त गडद करतात असं मला वाटतं. एकदा प्रवीण दवणे यांनी एका सुप्रसिद्ध कवयित्रीला विचारलं होतं की तुम्ही आकाश आणि आभाळ हे दोन शब्द एकाच कवितेत का बरं वापरले. त्यावेळेला त्या कवयित्री म्हणाल्या, प्रवीण, अरे भरून येतं ते आभाळ आणि निरभ्र असतं ते आकाश. असे कवीला ज्यांना हे छोटे छोट्या गोष्टी समजलेल्या असतात, हे रंगाचे रूप रंग कळालेले असतात, ते जास्त उत्कृष्ट आणि चांगली कविता लिहितात असं मला वाटतं. जेव्हा आरती प्रभू यांच्या कवितेचा मी अभ्यास करत होते त्यावेळेला त्यांच्या कविता समजून घेताना मला खूप काही शिकायला मिळालं. तसंच लहानपणीपासून बालकवींच्या कविता वाचून आम्ही लहानाचे मोठे झालो. कुसुमाग्रज, बालकवी शांता शेळके यांच्या कवितेनी मनाला भुरळ घातली आणि त्यातूनच पुढे मी कविता लिहू लागलो. मी एकदा मंगेश पाडगावकरांना विचारलं होतं, सर उत्कृष्ट कविता म्हणजे काय असतं. त्यावेळेला पाडगावकर सर मला म्हणाले की जी शब्द बदलू शकत नाही, ज्या ती कविता सगळ्यात उत्कृष्ट असते. म्हटलं म्हणजे काय हो सर. ते म्हणाले, बहिणाबाई चौधरी यांची कविता सर्वात उत्कृष्ट आहे. तुम्ही पहा बरं, त्यांच्या कवितेतील एकही शब्द जागा बदलून पहा, तो शब्द जागा बदलू शकत नाही आणि जागा बदलून त्याच्यातील आशय हा व्यक्त होत नाही. अशी कविता सगळ्यात उत्कृष्ट कविता असते. यातूनच आम्ही घडत गेलो आणि टपटप पडती अंगावरती पाराची फुले हे म्हणताना किती आजही मन त्याच्यात गुंतून जातं. त्याबरोबरच बालकवींची औदुंबर कविता, ऐल तटावर पैल तटावर निळाई घेऊन निळा सावळा झरावा तो बेटा बेटातून हे म्हणताना किती छान वाटतं आणि मन अगदी तिथे आपलं त्या निसर्गात घेऊन ते जातात, शब्दचित्र उभे करतात. तशीच श्रावण माशी ही कविता, श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे. ह्या कविता खरोखर उत्कृष्ट दर्जाच्या कविता आहेत. म्हणूनच मला वाटतं कवितांवर नेहमी चर्चासत्र झाली पाहिजेत, परिसंवाद घडून आणले पाहिजेत आणि आजच्या नवोदित लेखकांना आपण उत्कृष्ट कविता म्हणजे काय असते हे त्यांना आपण शिकवलं पाहिजे, जाणून दिलं पाहिजे. आज ज्या मीडियावर कविता येतात त्यामध्ये अनेक चुका तर असतातच, पण दर्जा हा अतिशय कमी असतो. त्यामध्ये लय नसते, त्यामध्ये त्यांना मात्रा म्हणजे काय माहिती नसतात किंवा जी कविता ते लिहितात ती कवितेत ते कधी अभ्यास करून लिहितच नाहीत असं मला नेहमी जाणवतं. तर कविता ही अभ्यासाचा विषय आहे. मी जेव्हा काही वर्षापूर्वी एका वृत्तपत्राला कवितेवर एक पुरवणी लिहित होते, तर
खर तर शास्त्र शुद्ध पद्धतीने कविता लिहिता आले पाहिजेत, मात्रात लिहिता आल्या पाहिजेत, तर त्याला अंगभूत लय प्राप्त होते आणि ही लयच जास्त रसिकांच्या मनापर्यंत पोहोचते असं मला वाटतं. आरती प्रभूंच्या कवितेतून आपण आज ह्या साहित्यातनं जो पंधरवाडा आहे याच्या निमित्ताने आज हे कवी संमेलन आपण घेत आहोत. तर अतिशय महान असे मोठे आरती प्रभू हे कवी आणि त्यांच्या काव्यसंग्रह नक्षत्राचे देणे या कवितेतील माझी प्रिय कविता सप्रेम द्या निरोप. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे. जेव्हा एक वृद्ध माळी आयुष्यभर त्याने जपलेल्या त्या बागेत शेवटच्या क्षणाला जातो, ते शेवटच्या क्षणाचं चित्र या कवितेतून आरती प्रभू यांनी रेखाटलं आहे. ही खरं तर गझल आहे आणि ते म्हणतात, तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे. निद्रिस्त शांत काय आता पडून आहे. निद्रिस्त शांत काय आता पडून आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी. हा वेल मोगऱ्याचा पाने मिटून आहे. हा वेल मोगऱ्याचा पाने मिटून आहे. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला. सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. जाई जुई बसून कोण्यात. जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे. जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे. अस्फुट गीत मंद हुरहुर बोलत आहे. अस्फुट गीत मंद हुरहुर बोलत आहे. वन वेळू वाजत आहे एकांत किर ऐसा. वन वेळू वाजत आहे एकांत किर ऐसा. माळीच तो अखेरी निश्वास टाकत आहे. माळीच तो अखेरी निश्वास टाकत आहे. वाजू मेघ जातो घन निळासा विरून. वाजून मेघ जातो घन निळासा विरून. सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. आणि शेवटचा शेर मी आरती प्रभू यांची नक्षत्राचे देणे यांची गझल सादर करत होते. तर शेवटचे काही 2 शेर मी आता परत घेते आहे. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला. सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. वाजून मेघ जातो घन निळासा विरून. वाजून मेघ जातो घन निळासा विरून. सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. शेवटचा शेर अप्रतिम. पूर्ण जीवनाचं तत्वज्ञानच यामधून त्यांनी साकार केलेलं आहे. बोले अखेरचे तो. बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा. बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा. सप्रेम घ्या निरोप बहरून जात आहे. सप्रेम घ्या निरोप बहरून जात आहे. शेवटी माणसाला तिथून बहरून जाता आलं पाहिजे. हेच खरं जीवनाचं सार आहे. आणि ज्याला बहरून जाता येईल त्यालाच जीवन कळेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कविता म्हणजे आत्मा. खरोखरच बहिणाबाई, बोरकर, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू या सर्व कवितांचा आपण आढावा घेतला. मी या कवितेचा आस्वाद घेताना, तुम्ही सर्वांचा कवितेचा आस्वाद घेताना मी एवढंच म्हणे, जीवन व्हावे फुलासारखे, फैलावा तो गंध चोहीकडे, सुकून गेल्या जरी पाकळ्या, सुगंध सुगंध इकडे तिकडे. धन्यवाद.
या कवी संमेलनाची सांगता आभार प्रदर्शनाने करूया. तत्पूर्वी उद्या दिनांक 17 जानेवारी रोजी काव्य वाचन हे 4थे पुष्प रंगणार आहे. त्याचा सर्वांनी आपण ठीक सायंकाळी 5:30 वाजता आंतरजाल माध्यमातून आस्वाद घेऊ व आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद. मी आभार प्रदर्शन करण्यासाठी मोनाली मोराटे मॅडमना निमंत्रित करीत आहे. धन्यवाद मॅडम. ऋणी आहोत आम्ही आपले देते शब्दसुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले देते शब्दसुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आज मानते आपले मनापासून आभार. येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व अणुयोग शिक्षण संस्था खार पूर्व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा पंधरवडा या पुष्प मालिकेतील आज 3रा दिवस आपण साजरा करत आहोत. आणि या 3ऱ्या दिवसाचे अध्यक्षस्थान लता गुठे मॅडम यांनी भूषवले आहे. त्यासाठी मॅडम तुमचे खूप खूप आभार. त्याच्यानंतर आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या जयश्री चौधरी मॅडम तसेच गौरी कुलकर्णी मॅडम यांचेही खूप खूप आभार. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे सर व अणुयोग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वास्तुशास्त्रज्ञ श्री दाभोळकर सर यांचेही खूप खूप आभार. अणुयोग शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिली परब मॅडम यांचेही खूप 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 छान अशी निमंत्रक पत्रिका करणाऱ्या सुजाता मॅडम तसेच पूर्ण टेक्निकल गोष्टी सांभाळणाऱ्या हिना मॅडम व करवंदे सर यांचेही खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमास आंतरजालाद्वारे उपस्थित असलेले सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचेही खूप खूप आभार. तसेच या कार्यक्रमास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हातभार लावणाऱ्या सर्वांचेच खूप खूप आभार. आजच्या प्रमाणेच उद्या दिनांक 17 जानेवारी 2022 या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता मराठी भाषा पंधरवडा अंतर्गत काव्य वाचन या 4थ्या पुष्पाचे सादरीकरण होणार आहे. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. अध्यक्षांच्या वतीने या कार्यक्रम इथे संपल्याचे मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद.